नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी इंग्लिश वाचन लेखन बघणार आहोत। हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण ज्या मुलांना मराठी वाचन, इंग्लिश वाचन आणि प्रॉपर इंग्लिश लेखन जमत नाही, तर त्या मुलांना मराठीची बाराखडी, इंग्लिशची बाराखडी जर येत असेल तर तो मुलगा मराठी लिहू शकतो, इंग्लिश पण लिहू शकतो बाराखडीनुसार आणि प्रॉपर इंग्लिश पण लिहू शकतो। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत, शब्द आपण घेणार आहोत सोपे। आता बघा, हा स आहे, सला एक काना, एक मात्रा, सोपे, पला पण एक मात्रा आहे, सोपे। आता हा मराठीत आपण सोपे लिहिला मराठी भाषेत। आता जर आपण मराठी भाषेत जर आपण नॉर्मल आपल्या पद्धतीने लिहायला गेलो तर हा शब्द आपण असे लिहू, SOPE, सोपे। आता ही जी आपण बाराखडी वाचतो तर SO आला म्हणजे सो, P आला म्हणजे पे, हा शब्द काय झाला, सोपे। परंतु इंग्लिशमध्ये आपण प्रॉपर लिहिताना तो कसा लिहितो, इझी। काय लिहितो, इझी, EASY, इझी। आता बघा, इथं आपण प्रॉपर बघू मराठीमध्ये, स त्याला काना एक मात्रा, प त्याला एक मात्रा, सोपे झाला। तो शब्द आपण मराठी भाषेप्रमाणे लिहायला गेलो तर आपण असा लिहू, सोपे। परंतु इंग्लिशमध्ये जर आपण लिहायला गेलो तर बघा, इझी। तर हे मराठी इंग्लिश बाराखडीचं जर तुम्हाला प्रॉपर वाचन येत असेल, प्रॉपर तुम्ही जर लिहित असाल तर तुम्हाला हे शब्द लिहायला अतिशय सोपे जाणार। म्हणून पहिला शब्द आपण घेतला सोपे। दुसरा आहे, आपण शब्द घेऊ पाहणे। आता मराठीमधला हा पा आहे, त्याला एक काना आहे, पा, हा आहे, हत्तीचा ह, न आहे, छोटा न आहे, त्याला एक मात्रा आहे, पाहणे। आता जर हा शब्द आपण आपल्या नॉर्मल याच्यात लिहायला गेलो तर बघा, पाहणे, बघा पाहणे। आता इथं जर आपण इंग्लिशमध्ये प्रॉपर हा शब्द लिहिला तर आपण इंग्लिशमध्ये याला वॉच म्हणतो। काय म्हणतो, वॉच, वॉच म्हणजे पाहणे। आता इथं बघा, प त्याला एक काना, हत्तीचा, छोटा न त्याला एक मात्रा, पाहणे। पाहणेला जर आपण मराठीत लिहायला गेलं, PAHANE, पाहणे, आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, वॉच। काय म्हणतात, वॉच। तर बघा मुलांनो, हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही इंग्लिश लिहू शकता। काही मुलं इंग्लिशमध्ये लिहितात तर हे असे आपल्या मराठीचा यूज करतात, पण प्रॉपर इंग्लिश लिहिणं याला म्हणतात, इझी, वॉच। तिसरा आपण शब्द घेणार आहोत, आपण ज्या पेपरवर लिहितो, पेपर। आता प आहे, त्याला एक मात्रा आहे, हा दुसरा प, पेपर, बघा हा शब्द झाला पेपर। आता जर आपण नॉर्मल हा शब्द लिहायला गेलो, पेपर, तर आपण मराठीत पेपरला काय म्हणतो, हा जर पेपर शब्द बघायला गेला तर इंग्लिशमध्ये आहे, तर त्याला आपण जर मराठीत लिहायला गेलो तर आपण असा लिहू, पेपर, पेपर। आणि इंग्लिशमध्ये लिहायला गेलो तर PAER, पेपर, असा शब्द आहे। बघा इथं बदल झालेला, बघा ई मागं पुढं झालेला आहे, इथं ई पुढं आहे, इथं ई मागं आहे। तर शब्द बघा, व्यवस्थित लक्ष द्या। आता हा पेपर आपण लिहिला, हा पेपर शब्द इंग्रजीचाच आहे, आपण त्याला मराठीत कागद म्हणतो। तर बघा इथं आपण असा लिहायला गेलो तर हा आपण असा लिहू, कारण P म्हणजे पे और PA म्हणजे पेपर, आणि इंग्लिशमध्ये तो असा येतो, PAPER, बघा पेपर। तर बघा शब्द कसा बदललेला आहे, आपली मराठीमध्ये लेखन आणि इंग्लिशमध्ये लेखन किती त्याच्यात बदल झालेला आहे। आपण पुढचा शब्द घेणार आहोत, चेहरा, च त्याला एक मात्रा, ह र त्याला एक काना, चेहरा, बघा चेहरा। आता जर आपण हा शब्द इंग्लिशमध्ये लिहायला गेलो आपल्या भाषेत, तशी HE म्हणजे हा चे झाला, HA म्हणजे ह झाला, आणि RA म्हणजे चेहरा। आता इंग्लिशमध्ये जर आपण तो लिहायला गेलो तर त्याला आपण काय म्हणतो, फेस, FACE, फेस। बघा मराठीचं त्याला एक मात्रा, ह र त्याला काना, चेहरा। आपण इंग्लिशमध्ये लिहायला गेलो आपल्या याच्यात, CHEHARA, चेहरा, आणि इंग्लिशमध्ये फेस। तर बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या। पुढचा शब्द आपला आहे आणखी। आणखी आपला मराठी शब्द वाक्यात खूप वेळेस येतो, आणखी। बघा, अ त्याला एक काना, आ हा छोटा न, ख त्याला दुसरी विलांटी आहे, आणखी। ही पहिली विलांटी नाही, दुसरी विलांटी आहे, कोणती, दुसरी। जर आपण हा शब्द लिहायला गेलो तर एला आपण AAA वापरतो, ANA, आन, KHI, किंवा इथं आपली दुसरी विलांटी आहे म्हणून ई वापरणार आपण, आणखी, बघा आणखी। आणि हाच शब्द जर आपण इंग्लिशमध्ये लिहायला गेला तर आपण त्याला काय म्हणतो, मोर। काय म्हणतो, मोर, बघा। आता इथं आपण जर घेतला मराठीमध्ये, हला काना, न, ख एक काना, दुसरी विलांटी, आणखी। आणखी नंतर त्याला आपण आणखी लिहायला गेलो तर असं लिहू, ANAKHE, आणखी। आणि इंग्लिशमध्ये डबल ई, आणि इंग्लिशमध्ये आपण लिहू मोर। काय लिहू, मोर, बघा किती सोपं आहे। पण आपल्याला प्रॉपर बाराखडीच येत नाही, आपल्याला मराठी बाराखडी येत नाही, इंग्लिश बाराखडी येत नाही, म्हणून आपल्याला हे लिहिण्याचा प्रॉब्लेम होतो।
आपण पुढचा शब्द घेऊ पांढरा. बघा प त्याला एक काना, एक वरती अनुस्वार, हा ढ र त्याला एक काना, पांढरा. आता जर आपण शब्द लिहिला PA म्हणजे पा, हा वरती टिंब आहे त्याला आपण एन वापरतो, DHARA पांढरा. बघा पांढरा. आता इंग्लिशमध्ये त्याला आपण पांढऱ्याला काय म्हणतो? व्हाईट. काय म्हणतो? व्हाईट. बघा व्हाईट. तर हा शब्द बघा मराठीत पांढरा, आपल्या भाषेत लिहायला गेलं तर बघा पांढरा, आणि इंग्लिशमध्ये प्रॉपर लिहिलं तर व्हाईट. बघा तर किती सोपं लिहिणं आहे बघा. तुम्ही लक्ष द्या. हे आपल्याला मुलांना समजावण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला इंग्लिश वाचता येत नाही किंवा आपल्याला शब्द एकदम वाचन करता येत नाही. तर याच्यामुळे आपल्याला एक तर मराठी बाराखडी येत नाही, इंग्लिश बाराखडी येत नाही, आपल्याला त्याचा प्रॉपर इंग्लिश शब्द माहीत नसतो. जर आपल्याला हे प्रॉपर शब्द माहीत असले तर आपण कोणी जर मराठी जर बोलत असेल तर त्याचा आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. आता यामध्ये बघा पुढचा शब्द आपण घेणार आहोत बिलाकाना बा, म्हणजे सॉरी बलाकाना बा. हा ज आहे त्याला पहिला उकार आहे, जो हा ल आहे त्याला एक काना आहे बाजूला. आता हा शब्द जर आपण लिहिला BA बा, JU कारण पहिला आहे म्हणून यू, बाजू LA बाजूला. बघा बाजूला. पण आपण इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो? साईड. काय म्हणतो? साईड. बघा SID साईड. तर हाच आपण आता शब्द बघा मराठीत B एक काना, ज त्याला पहिला उकार, बाजू ल त्याला एक काना बाजूला. आपण मराठीमध्ये त्याचं इंग्लिशमध्ये लिहायला गेलं BAJULA बाजूला, आणि इंग्लिशमध्ये SID साईड. बघा किती सोपं आहे. सोपं आहे का ना मित्रांनो? तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, असं आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही जर हे केलं, आता आपण बघा एक आपण शब्द घेऊ मुलगा. मला पहिला उकार, हा ल गला एक काना, मुलगा. आता हा शब्द जर आपण लिहायला गेला MU म्हणजे मू पहिला उकार आहे म्हणून MU. आता LA मुलगा. इथं तुम्ही एक वापरू पण शकत नाही, पण मुलगा. बघा मुलगा. आता इथं इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? बॉय. काय म्हणतो? बॉय. आपण इथं जर मराठीत लिहिला मुलगा, मुलगा, इंग्लिशमध्ये त्याला बॉय. पुढचा एक शब्द आपण घेणार आहोत. आता तुम्हाला समजलंच असेल खाली. बघा शब्द घेणार आहोत खाली. आता बघा खला एक काना आहे, ल आहे, याला पण दुसरी विलांटी आहे म्हणून आपण शब्द लिहिताना बघा KHA खा झाला, LEE खाली, कारण दुसरी विलांटी आहे. आता इथं जर आपण गेलं तर आपण त्याला काय म्हणतो? डाऊन. काय म्हणतो? डाऊन. काय म्हणतो? खाली म्हणजे डाऊन. आता बघा हा मराठीत आपण लिहिलं खाली KHALEE कारण दुसरी विलांटी खाली, आणि इंग्लिशमध्ये डाऊन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. आपण पुढचा एक लास्टचा शब्द घेतोय आवाज. तुम्ही वर्गात आवाज करता ना, आ अला काना आ, वला काना वा, हा ज आवाज. आता आपण जर हा मराठी शब्द लिहिला AAVA आवाज. बघ आवाज. पण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? साऊंड. काय म्हणतात? साऊंड. SOUND साऊंड. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक बाराखडी अगोदर शिका. बाराखडी जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही काही वाचन लिखाण करू शकणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला बाराखडीवर लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बाराखडी जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक हे करणार, एकदम सोपं आहे वाचन करायला. अगोदर मराठी वाचायचं, मराठी शब्द बाराखडीनुसार आपण जे इंग्लिश मराठी बाराखडी इंग्लिशमध्ये कच्या खाली के असं लिहितो, तर तसंही आपण इथं लिहिलेलं आहे. त्याच्यापुढं प्रॉपर इंग्लिश वर्ड आपण लिहिलेलं आहे, आणि इथं तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला समजला असणार. अशा पद्धतीने तुम्ही अगोदर बाराखडी पाठ करा आणि इंग्लिश मराठी वाचन प्रॉपर करा.